नमस्कार मित्रांनो. तर आत्ता थोडक्यात भरतीचा एंडच झालेला आहे बऱ्यापैकी मुंबई सोडून. तर काय काय नाही यश आलं, काय काय नाही अपयश आलं. तर कसं राहतं मित्रांनो, काय काय ना ग्राउंडमुळं पण अपयश आलं, काय काय ना लेखीमुळं. आणि ग्राउंडचं काय राहतं की तुम्ही जसं नाही का तहान लागले की विहीर खांदता, तसं तुम्ही फॉर्म ज्यावेळेस सुटता त्या टायमाला तुम्ही वर्किंगला सुरुवात करता. पण तुमची इच्छा अशी असते की माझं 100 पण आउट ऑफ पडलं पाहिजे, 1600 पण आउट ऑफ पडलं पाहिजे, किंवा ओव्हरऑल असं 45, 43, 47 असं तुम्हाला टोटल होण्याची इच्छा असते. किंवा मला फोन पण येतात की बाबा सर आमचं 2 महिन्यात 47 होईल का, 45 होईल का. एवढं जसं 5-7 तर सगळ्यांनीच टाकले असते. पण कसं राहतं तुमचं जसं अभ्यासाचं तुमचं कंटिन्युटी असते ना, तसंच ह्याचं पण एक कंटिन्यू शेड्यूल राहिलं पाहिजे. 12 महिने एकच शेड्यूल नाही. तर ऑफ सीझन, ऑन सीझन किंवा मिडलमधलं जे सीझन असतं तुमचा, त्या सिक्वेन्सनुसार जर गेलं ना तर कुठं तुमचं काही ना काहीतरी शेवटपर्यंत होऊ शकतं. आणि की असं अंदाजे वर्किंग किंवा फक्त ज्या टायमाला भरती सुटेल त्याच वेळेस फक्त अभ्यास करणं किंवा हे करणं, त्याच्यामुळे कधी रिझल्ट येत नाही. त्यामुळे तुम्हाला आता अपयश आत्ता येणार तुम्हाला, मग तुम्ही रडत बसणार. पण तुमचं त्या रडण्याचा काहीच अधिकार नाही, कारण की तो तुमचा फक्त फॉर्म सुटण्याचा नंतरचा संघर्ष नसतो, एवढं लक्षात ठेवा. 12 महिने तुम्ही वर्किंग केलं आणि त्याच्यानंतर ना पैसे येणं, हे तेव्हा तुमचं ते कुठेतरी तोटा आहे, किंवा तुम्ही नाही का ते अपयश त्याला म्हणायचं. मग त्याच्यामुळे मी तुम्हाला एक सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की तुम्हाला ग्राउंडला जर कमी पडत असेल तर तुमचं शेड्यूलनुसार वर्किंग पाहिजे, किंवा तुमचं 12 महिने तेच रॅपिटेशन हे. पण तुमची बॉडी कधी तुम्ही वापर केला पाहिजे रॅपिटेशनचा किंवा त्या ताकदीचा, ते तुम्हाला समजलं पाहिजे. किंवा तुम्ही आत्ता पण तेवढंच पळताय, नंतर पण तेवढंच पळताय, तुमचे ते इफेक्ट पण नाही पडत, ह्या पण बारीक सारी गोष्टी कळल्या पाहिजे. त्यामुळे जे तुम्ही आत्ता गेली भरती, काय परत येणार नाही, वेळ येणारी आपली, असं तुम्ही डोक्यात ठेवा. आणि वर्किंग पण असं करा की डोक्याने करा, नाही तर फक्त करायचंय म्हणून करू नका, नाही का. आत्ताचा जो सीझन आहे तुमचा, किंवा आत्ता नाही आहे भरती ठीक आहे, पण तुम्ही ह्या वर्किंगमध्ये जेवढं तुम्ही बॉडीमध्ये स्ट्रेंथपणा वाढवचाल ना, किंवा जास्त लॉंग करण्यापेक्षा हे जे तुमचं गोळा आहे, गोळा तुमचा कमी जातो ना, त्याच्यावरती हे करा, जरा वर्किंग करा. कारण की तुम्हाला माहिती जास्त पडलं की गोळा दिवस येतो. पण आत्ता एवढं तुमच्या बॉडीवरती काम करा की रनिंग 1600 कमी पडू द्या आत्ता. पण आता जे पॉवरचं सीझन आहेत ना, किंवा काय आता जिमला काय करायचं ते करा, पण गोळ्यावरती जरा हे करा. कारण की तुमची टोटल तर निम्मी गोळ्यापासूनच होती, एवढं लक्षात ठेवा. कारण की तुमची इकडे 5 गेली आणि 100ची पण 5 गेली तर तुम्ही नाही का. त्याच्यामुळे म्हणतोय सीझननुसार नीट नियोजन लावा. आणि अपयश काय, यश अपयश, या 2 गोष्टी होणारच आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त ह्यातनं एकतर शिरलाय तर ह्याच्यात येणं पण चांगला झाला पाहिजे. ह्या पद्धतीने टाइमपास म्हणून किंवा फक्त घरचे म्हणतात म्हणून ह्या जर गोष्टी करत असाल ना, तर कधीच ह्याला यश नसतं, एवढं लक्षात ठेवा. तुमचं स्वतःहून यात 100% इफेक्ट पाहिजे. त्याच वेळेस असं नाही की फक्त तुम्ही ग्राउंडला किंग झाला म्हणजे तुम्ही भरती झाला, किंवा लेकीला किंग झालं म्हणजे भरती झाला. बऱ्याच जणांची इच्छा असते, कारण की एखादा 90, 95, 100 पण त्याचे क्वालिफाय पण होत नाही. पण त्याची एक चूक राहते, 90 आहे म्हणून त्याला 90वरनं कधी खाली नाही आला पाहिजे. त्यामुळे तो फक्त लायब्ररीच बसतो कंटिन्यू. बॉडीची रिकव्हरी नाही, वर्किंग नाही, हे सुद्धा माइंड चाललं पाहिजे. एक वेळ तुमची 85-90च्या दरम्यान लेखी असू द्या, पण ग्राउंड मात्र तुम्हाला 43, 45, 100 मार लागणार आहे. त्यासाठी तुम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम करा, त्याच वेळेस रिझल्ट आहे. धन्यवाद.